वाव. आपल्याला प्रत्येक पीस याच्यामध्ये आपल्याला वेगळा पाहायला मिळेल. याच्यामध्ये आपल्याला 6 कलर्स येतात. वाव. हा पण एक प्रकार मस्त आहे तो. हे ही फुलणार. साडी तुम्ही अगदी कपाटात अशी जरी ठेवली ओ. आणि नंतर जरी काढलात तरी त्याला रिंकल्स पडत वाव. नाही. सी. ह्याला पदरावरती विणा मोराच्या आहे. ऐवजी विणा येतात. वाव. पॉकेटची साडी येते. ओ. हे सगळे वेगवेगळे रेंजमध्ये, कारण ह्या साड्यांना काठ येत नाही. बरोबर. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सोसो सोनालीमध्ये. माझ्या मागे छान छान अशा साड्या बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आज आपण काय एक्सप्लोअर करणार आहोत. तर आज आपण खूप छान असं दसरा दिवाळी स्पेशल प्युअर सिल्क साड्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत. आता कशा व्हरायटीज आहे, कसं कलेक्शन आहे आणि विशेष म्हणजे मी आज तुम्हाला कुठे घेऊन आलेली आहे हे सगळं तुम्हाला हळूहळू कळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला, आज आपण अजून एक आता नवीन व्हरायटी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता हे दिवाळी आणि दसऱ्यासाठी काही आलेले पॅटर्न येतात. ओके. त्यातले हे कॉटनमधले कलेक्शन्स येतात असे छान. हे आपल्याला अगदी कमीत कमी रेंजमध्ये लाइनिंग पदरामध्ये 1000-1200च्या रेंजमध्ये आपण हे सुरुवात करतोय. ओके. त्यात कलर कॉम्बिनेशन्स वगैरे बरेचसे येतात. सॉफ्ट कॉटनमधला प्रकार येतो. ह्याला मेंटेनन्स वगैरे काही लागत नाही आणि हे अगदी सॉफ्ट राहतं छान. रिंकल्स वगैरे येत नाही त्याला. कॉटन जरी असली तरी एकदम सॉफ्ट आहे बघा, मस्त. आणि याच्यामध्ये शेड्स किती आहेत? ह्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 8 ते 10 कलर्स पाहायला मिळतात. अच्छा, 8 ते 10 कलर्स बघा, खूप सुंदर साडी आहे. आणि त्यानंतर त्यातला आता हा एक नवीन पॅटर्न म्हणजे असं येतो, हे फॅन्सीमध्ये येतात. अच्छा. डिझायनर स्टाईलमध्ये, हँडलूममधलेच काही वेगळे बॉर्डर स्टाईल, वाव. रिच पल्लू विथ ब्लाउज पीस अशामध्ये हा पण एक प्रकार छान येतो. वाव. ह्याच्यामध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स वगैरे छान पाहायला मिळतील. हे आत्ता हे दिवाळी दसऱ्यासाठी आलेलं नवीन कलेक्शन येतं. अच्छा, खूप छान आणि वेगळा पॅटर्न आहे बघा. काय म्हणतात या पॅटर्नला? ह्याच्यामध्ये हे सिल्कमध्ये येतं. अच्छा. त्यातले हे काही असे कलर कॉम्बिनेशन्स, डिझाईन्स, वाव. अगदी वेगळे ते वेगळे कलर्स कॉन्ट्रास्टमधले कलेक्शन्स येतात. त्याच्यामध्ये आपल्याला बुट्टी कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वगैरे बरेचसे पाहायला मिळतील यातले. अच्छा. सगळेच कलर आपण नाही दाखवू शकत, पण Yes, yes, बरेच yes. कलर्स येतील याच्यामध्ये आपल्याला. ओके. तर बघा, शाईन आहे छान या शेडला आणि याच्यामध्ये बुट्टीमध्ये व्हेरिएशन, कलरमध्ये व्हेरिएशन तुम्हाला मिळणार आहे. हो. मस्त. आणि हे आपल्याला कसं अगदी 1500, 1800, 2000 या रेंजमध्ये आपल्याला ही व्हरायटी पाहायला मिळेल. ओके, आणि मस्त. त्यानंतर त्यातला आता हा एक सध्या नवीन प्रकार येतो छान असा, हे पटोलामध्ये येतं. ओके. हे आपल्याला पटोलामधला कलेक्शन येतो. ह्याच्यामध्ये आपल्याला 8 कलर्स येतात. वाव. चंदेरी बॉर्डर आहे का त्याला? नाही, हे पूर्ण पटोला बॉर्डर आणि पटोला पदरमधला पॅटर्न येतो. ओके. बॉर्डर पदर पूर्ण प्रिंट येतं आणि मध्ये संपूर्ण बुट्टी विविंग येते. पण हा वेगळा पटोला आहे. हो. वेगळा पॅटर्न आहे पटोलामध्ये. जनरली आपण पटोला बघितलेत बघा आणि हा एकदम युनिक पॅटर्न ह्याला आहे. छान असा प्रिंटचाच ब्लाऊज येतो ओ, त्या nice. स्टाईलमध्ये. हा पदर येईल सुंदर. त्या स्टाईलमध्ये आणि हे पूर्ण अशी बुट्टी शेवटपर्यंत येते. बघा, खूप सुंदर कोयरीमध्ये बुट्टी दिलेली आहे आणि खूप छान अशी नाजूक आहे. आणि ह्याच्यामध्ये even आपल्याला border असे पण. वेगवेगळे बुट्टी पण येतील. 2 ते 3 प्रकारचे बुट्ट्या येतात वेगळ्या अशा शेड्स छान. पण युनिक आहेत एकदम. कलर्स येतील, कॉम्बिनेशन्स येतील याच्यामध्ये वेगळे असे Nice. छान. याच्यामध्ये साधारण किती शेड्स आहेत? ह्याच्यामध्ये आपल्याला 6 कलर्स येतात एका Okay. डिझाईनमध्ये आणि त्याच्यामध्ये 4 डिझाईन्स पण वेगवेगळे येतात. ओके. वाव, खूप सुंदर. आणि हे आता ऑफिशियल लुकमध्ये आपण जसं म्हणतो सिम्पलमध्ये पण रेशम हँडलूममधला प्रकार येतो. हा अच्छा. हे पूर्ण रेशममध्ये काम येतं विदाऊट जर. ओके. हा एक पॅटर्न वेगळा येईल आपल्याला. हे थोडंसं ऑफिशियल सोबर लुकमधला Yes, yes, कलेक्शन yes. येतं असं. बघा, कॉर्पोरेट हे- लुकसाठी बेस्ट आहे. हँडलूम येतं पूर्ण सी. रेशमचं काम येईल याला. नाईस. खूप छान. ह्याच्यामध्ये बेस कलर हाच येतो. आपल्याला कॉम्बिनेशन्स वेगवेगळे येतात असे. ओके. सी. याच्यामध्ये पिंक, ब्लू, ग्रीन हे असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स येतात छान. ओके. ऑफ व्हाईट बेसमध्येच अगदी लाईट वेट Yes, येतात. खूप 1500, lightweight. 1800च्या रेंजमधले प्रकार येतात. अच्छा. आणि रेंज पण काही बघा एकदम हाय रेंज नाही आहे. रेशममध्ये तुम्हाला अगदी 1500-1800मध्ये अवेलेबल आहेत. आणि हे प्रिंट नाही आहे, पूर्ण विणकाम आहे. येस येस येस. म्हणजे हे वॉशेबल पण आहे, पण ते अगदी गॅरंटेड आहे. ओके. सी. छान असं विणलेली आहे ती. मस्त, खूप छान. आणि त्याच्यामध्ये हे वॉशेबल कतान म्हणून येतं. ओके. हा पण एक प्रकार पॅटर्न छान येतो असं. हे पण आपल्याला 1500-2000च्या रेंजमध्ये वॉशेबल कतानमधला प्रकार येतो असं. ह्याच्यातही आपल्याला कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वगैरे पाहायला मिळतील छान असे. ओके. थोडंसं फंक्शनल पण Yes, कमी yes, yes. रेंजमध्ये. खूप छान बघा, असं छान सिल्कमध्ये आहे. सिल्क त्याला शाईन आहे मस्त.
आणि आपण जे पॅटर्न्स बघतोय प्रत्येक पॅटर्न्स मध्ये त्यांच्याकडे कलर चार्ट हो, सुद्धा मिळणार आहे. 5-6 कलर्स आपल्याला Yes. प्रत्येक व्हरायटीमध्ये पाहायला मिळेल. आता तुम्ही बोलले की वॉशेबल म्हणजे आपलं हे होम वॉश आपण आपल्याला करू कसं आहे, शकतो. फर्स्ट टाइम ड्राय वॉश करून नंतर आपण घरी मशीन वॉश, हँड वॉश पण करू शकतो याला. ओके. हे वॉशेबल कतान येतं, म्हणजे हे अच्छा. 1500-1800च्या रेंजमध्ये प्युअर सिल्क स्टाईल लुक येतो, पण वॉशेबल येतं. ओके. मेंटेनन्स कमीत कमी येतं. ह्याच्यामध्ये आता आपल्याला कलर्स पण असे सगळे फॅन्सी कलर्स येतात, वेगवेगळे असे Nice. पेस्टल्स, डार्क सगळे कलर्स आपल्याला याच्यात पाहायला मिळतील. अच्छा. 3 ते 4 प्रकारच्या बुट्ट्या पण येतील त्याच्यामध्ये. वाव, बघा खूप सुंदर. या फेस्टिव्ह येट तुम्हाला बजेट फ्रेंडली या साड्या मिळणार आहेत. मस्त. आणि त्याच्यानंतर त्यातला हा एक येतो, हे एम्ब्रॉयडरीमध्ये येतं, कटवर्कमधला प्रकार येतो. हे पण आपल्याला साधारणतः 2000-2200च्या रेंजमध्ये हे एम्ब्रॉयडरीमध्ये येतं. जसं आपण खाली ऑफिशियल लुकमध्ये कॉटनमध्ये वगैरे पाहिले तसं हे रॉ सिल्कमधला प्रकार येतो. ओके. सी, हाही प्रकार मस्त येईल आपल्याला. खूप सुंदर काम हे केलंय. कटवर्कचं काम येतं, पूर्ण इंटरलॉकिंग येतं, निघत नाही, अडकत नाही, काही बॅक नाही. साइड बघा म्हणजे जाणवतच नाहीये. हो, बॅक साइड फ्रंट बॅक एकसारखं काम येतं छान. येस. बुट्टी पूर्ण हे- थ्रेडवर्क आहे. हा पल्लू साइड आहे का? हो, हा पदर येतो, पूर्ण साडीमध्ये आपल्याला अशी बुट्टी येईल, येस. फ्लाशची बघा बुट्टी आणि बॉर्डर. शेवटपर्यंत बुट्ट्या येतात अगदी अशी छान. अच्छा, मस्त. खूप वेगळं आणि फॅब्रिक सुद्धा वेगळं आहे ह्याचं. याच्यामध्ये पण आपल्याला कमीत कमी 8 ते 10 कलर्स येतात असे. बुट्टी, Wow. कलर कॉम्बिनेशन्स, बॉर्डर स्टाईल असे प्रत्येकाचे वेगवेगळे येते. इवन डिझाईन याची कोयरी बुट्टी येते, त्याची वेल बुट्टी येते. खूप छान. आणि यांच्या रेंज कशा आहेत साधारण? हे साधारणतः 2000, 2200-2500 Okay. या रेंजमध्ये येतात या. नाईस. खूप सुंदर आहे बघा, युनिक एकदम प्रकार हा. तर त्यातला हा एक पॅटर्न येतो, हे बनारस क्रेप सिल्क म्हणतात त्याला. अच्छा. हे जालमध्ये येतं छान असं ऑल ओव्हर लुकमध्ये, म्हणजे आपण प्रत्येक साडीमध्ये बुट्टी पाहतो, हे थोडंसं जाल स्टाईलमध्ये येतं. वाव. याची डिझाईन स्टाईल वेगळी येते. याच्यामध्ये बुट्टीच्या ऐवजी पूर्ण जालचं काम येतं. खूप छान. संपूर्ण साडीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम येतं. हेही सगळं हँडलूम येतं, पण पूर्ण लॉक येतं. त्याला मागे तुम्हाला नेट लावायची गरज नाही, काय नाही, अगदी फाईन क्वालिटी. येस. नाईस. ह्याच्यातही आपल्याला असे कलर्स येतात, म्हणजे याच्यामध्ये असे फॅन्सी कलर्स येतात. टिपिकल कलर्स सोडून असे सगळे आपल्याला रेग्युलरपेक्षा थोडेसे असे वेगळे कलर्स येतात छान त्या स्टाईलमध्ये असे. बघा खूप छान चार्ट आहे, कलर चार्ट मस्त दिलेला आहे. हा एक पॅटर्न वेगळा येतो. त्याच्यानंतर त्यातलं हे बनारसमध्ये याच फॅब्रिकमध्ये हे असे थोडेसे फॅन्सी बॉर्डर्स सुद्धा येतात. म्हणजे आता हे जाल झाले, हे आता ओपन बॉर्डर कन्सेप्ट म्हणतात त्याला. नाईस. हा एक रिच पल्लूमध्ये ओपन बॉर्डरमधला प्रकार येतो. याच्यातही आपल्याला 5 ते 6 प्रकारचे बॉर्डर्स येतात, बुट्ट्या येतात. हा पदर येईल, पूर्ण साडीमध्ये बुट्टी येईल. आता हे दिवाळीसाठी थोडंसं नवीन आणि युनिक कलेक्शन आहे एकदम. वाव, बघा खूप छान आहे. आणि फॅब्रिक क्वालिटी बघा, खूप सुंदर फॅब्रिक. फॅब्रिक अगदी सॉफ्ट येतं, रिंकल्स नाही आहेत या फॅब्रिकला बिलकुल. हे पण सॉफ्ट फॅब्रिक येतात अगदी. येस. आणि एकदम लाईटवेट साड्या आहेत या. ह्याच्यामध्ये आपल्याला असे थोडे फॅन्सी बॉर्डर येतात. आपल्याला एखादे रेग्युलर बॉर्डरमध्ये हवे असेल तर असे रेग्युलर बॉर्डर्समध्ये पण येतात. म्हणजे फॅब्रिक असं स्टाईलमध्ये. असणार आहे, बॉर्डर वाला असणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डर, बुट्टी, बरेच पॅटर्न्स पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये अगदी आपल्याला 2200 पासून ते कमीत कमी 3,500-4 हजारापर्यंत आपल्याला ह्यात व्हरायटी पाहायला मिळेल. अच्छा, मग त्याच्यामध्ये क्वालिटीचा डिफरन्स क्वालिटी, कन्सेप्ट, डिझाईन, कापड, जरीचं काम जरीचं वेगवेगळे ह्याच्यात येतील. ह्याच्यामध्ये फुल भरलेले येतात, कमी डिझाईनवाले पण येतात, बॉर्डरवाले येतात, असे ओपन बॉर्डरवाले येतात, बरेचसे प्रकार येतील ह्याच्यामध्ये. ओके. वाव. आणि त्यानंतर त्यातला हा एक आत्ता नवीन येतोय, हे बनारस टिश्यू म्हणतात त्याला. अच्छा. टिश्यू म्हणलं की आपण नेहमी साऊथ इंडियन पाहतो, पण हे बनारस मधला प्रकार येतं. या टिश्यूचं वैशिष्ट्य असं येतं की हे टिश्यू अगदी सॉफ्ट येते, ह्याला रिंकल्स नाही आहेत. बरेचशा ताईंचं म्हणणं असतं की टिश्यू फुगते, पण हे टिश्यू फुगत नाही, हे बसते छान साडी. हे बनारस टिश्यू मधला प्रकार येतो. खूप छान. बघा मी सुद्धा फर्स्ट टाइम टिश्यू मध्ये हा युनिक कन्सेप्ट बघते यांच्या शॉप मध्ये. वाव. आणि फॅब्रिक अगदी सॉफ्ट आहे. सी, अगदी सॉफ्ट बनारस टिश्यू नाही, बिलकुल अजिबात नाही. ही साडी तुम्ही अगदी कपाटात अशी जरी ठेवली आणि नंतर जरी काढलात तरी त्याला रिंकल्स पडत नाही. हे अगदी सॉफ्ट येतं. फक्त एक तुम्ही हात फिरवा, दॅट्स इट. नाईस. अगदी सॉफ्ट येतं. टिश्यू आहे पण विदाउट रिंकल्स पडले, सॉफ्ट टिश्यू येते अगदी. खूप सॉफ्ट आहे ही साडी. ह्याच्यामध्ये आपल्याला असे कलर्स पण सगळे युनिक येतात, फॅन्सी कलर्स येतात. लाईट पिस्ता, पिंक, असं थोडेसे डिझायनर स्टाईल कलर्स येतात छान. त्यातलेच हाही कलर कॉम्बिनेशन वेगळा येतो, बुट्टी वेगवेगळी येतात. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा व्हेरिएशन मिळणार आहे. सी, बॉर्डर व्हेरिएशन आहे, बॉर्डर्स मिळतील, बुट्टी मिळतील. खूप सुंदर.
मस्त आणि कलर shades? कॉम्बिनेशन शेड्स Light आपल्याला dark बरेच दोन्ही आहेत. दोन्ही येतील. वाव कमीत कमी आपल्या याच्यामध्ये 15 ते 20 डिझाईन्स आणि कलर्स येतील. ओ माय गॉड. आणि रेंज कशी सांगितली तुम्ही यांची? ह्याच्यामध्ये पण आपल्याला साधारणतः 2600-2700 पासून ते 3,500-4,000 हजारापर्यंत रेंज येते. ओके बट अफोर्डेबल आहे. खूप छान आहे बघा. म्हणजे रेंज वाईज साडी क्वालिटी एकदम बेस्ट आहे. मस्त. आणि त्याच्यातलाच हा एक पॅटर्न येतो. हे टिश्यूमध्येच, म्हणजे आता आपण जो बनारस टिश्यू पाहिला त्याच्यामध्ये हे साऊथ इंडियन टिश्यू, पण आता ह्यांचे टिश्यू तुम्हाला अगदी असे सॉफ्ट येतात. ह्यालाही टिश्यूला तुम्हाला रिंकल्स बिलकुल नाही आहेत. हे एकदम सॉफ्ट टिश्यू येतात. ह्यांचे डिझाईन स्टाईल थोडेसे वेगळे येतात. ओके. आता आपण हे कसं एखादं पार्टी वेअर पाहू शकतो आणि हे एखादं आपण असं फंक्शनल वेअर पण पाहू येस शकतो. येस येस. असं दोन्ही लुकमधले टिश्यू आपल्याला पाहायला मिळतात. हेही आपल्याला साधारणतः 2, 2.5, 3 हजाराच्या रेंजमध्ये येतात. हे 3, 3.5, 4 हजाराच्या रेंजमध्ये येतात. ओके नाईस. बघा टिश्यू मध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघत आहोत. खूप छान. ही गोल्डन जरी येते आणि ही कॉपर जरी येते. येस येस येस. याच्यामध्ये कॉपर प्लस सिल्वरचं काम येतं आणि याच्यामध्ये गोल्डन प्लस सिल्वरचं काम येतं. येस. ह्याच्यातही आपल्याला असे कलर्स पाहायला मिळतील वेगवेगळे असे कलर कॉम्बिनेशन बॉर्डर खूप स्टाईल unique याच्यात colours पाहायला पाहायला मिळतील छान. पण हे अगदी सॉफ्ट येतात छान. येस आणि खूप आणि छान. त्यानंतर त्यातला हा एक प्रकार येतो असा, हे सॉफ्ट सिल्क इटालियन, हे इटालियन क्रेप मधला प्रकार येतो. ओ हाही प्रकार छान येईल त्यातला असा. वाव. हे इटालियन मध्ये येतं, अगदी सॉफ्ट मधला पॅटर्न एकदम येतो. सॉफ्ट. आणि हे विणकामात येतं छान. म्हणजे ह्याचंही काम म्हणलं तर बॅक हा. साईड पूर्ण लॉक येतं. हा पण पॅटर्न मस्त येतो आणि एकदम सिल्क सॉफ्ट येतं हे पण. येस. म्हणजे आजकाल बरेचसे ताई म्हणतात की साडी फुगली नाही पाहिजे, फुगली नाही पाहिजे, लाईट बसली छान पाहिजे, नेसता आली पाहिजे साडी पाहिजे. हो अगदी. हे तशामधले कलेक्शन्स येतात. हे वा. अगदी सॉफ्ट येतात. हे Shade दिवाळी बघा. कलेक्शन्स येतात. थोडंसं आपण संध्याकाळच्या फंक्शनला वगैरे म्हणलं Yes. तरी नेसता येतात. अगदी. आणि रेंज याची अगदी कमीत कमी येते. 3,000-3,200च्या रेंजमधले पॅटर्न येतात ते. ओके. खूप छान. आणि त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न येतो, हे रेशममध्ये येतं. अच्छा. त्या स्टाईलमध्ये हे पूर्ण रेशम मीनाकारी कामातला पॅटर्न येतो हा. वाव याच्यातही आपल्याला कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वगैरे पाहायला मिळतील छान असे. वाव. हे पूर्ण थ्रेड ह्याचं काम हो. आहे का? थ्रेडचं? थ्रेडवर्क काम आहे पण मीनाकारी काम आहे. कलरफुल रेशमचं काम आहे त्याच्यामध्ये. मस्त. त्याच्यामध्ये आपल्याला असे कलर्स वगैरे पण पाहायला मिळतात छान. ओके. नाईस. बरेचसे कलर्स येतील याच्यामध्ये असे. डार्क लाईट शेड्स दोन्ही आहेत बघा. हे असे आपल्याला कलर्स येतात. म्हणजे हे जे काम आहे हे संपूर्ण रेशमचं काम आहे, अच्छा. पण ह्याच्यामध्ये कलरफुल रेशमने काम केलेलं आहे. येस येस येस. म्हणजे आपण नेहमी रेशम म्हणलं की फक्त ऑफ व्हाईट थ्रेडमध्ये पाहतो, पण याच्यामध्ये रेशमला कलर केलेला आहे, त्यामुळे ते दिसायला अजून रिच दिसतील छान. खूप छान. आता आपण जे पाहत आहोत ते साऊथ इंडियन सिल्कमध्ये येतात. ओके. हे प्रॉपर साऊथ इंडियन बारीक काठातले वेणू सिल्कमधला प्रकार येतो हा. अच्छा. हा पण एक प्रकार छान येतो असं. हे प्रॉपर प्युअर सिल्कमध्ये येतात तसे. ओके. काठपदरामधला प्रकार येतो हा. हे आपल्याला 3,000-3,200च्या रेंजमधला पॅटर्न येतो. ओके. तर आता आपण प्युअर सिल्कमध्ये बघत आहोत ना सगळं? हो, काठपदरामध्ये येतात. ट्रेडिशनल लुकमधले पॅटर्न येतात ते, थोडेसे फंक्शनल कन्सेप्ट. त्याच्यामध्ये असे बॉर्डर्स, बुट्टी स्टाईल, कलर कॉम्बिनेशन्स, पेस्टल, लाईट डार्क कलर्स सगळे असे कॉम्बिनेशन्स आपल्याला त्यात पाहायला मिळतील. हे साऊथ इंडियनमध्ये येतात. येस. त्याच्यानंतर त्यातला हा एक पॅटर्न त्याच ह्याच्यामध्ये येतो. हे साऊथ इंडियन वन साईड बिग बॉर्डर धर्मावरम येतं. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेट लाईनिंग ओके. प्लस बुट्टी अशा कन्सेप्टमधला हा पण एक प्रकार छान येतो. ओ बघा, युनिक पॅटर्न आहे धर्मावरममध्ये. ह्याला टकिंग पोर्शनला काठ लहान येतात आणि खालच्या बाजूला काठ मोठे येतात. अच्छा. ओके. हे अशा कन्सेप्टमधला प्रकार येतो. वन साइड बिग बॉर्डर आहे हो. आणि ही वरची बॉर्डर आहे. खोस्ती बाजू आपल्याला काठ Yes. लहान येतात येस. आणि खालच्या बाजूला काठ मोठे येतात. मस्त. ह्याच्यामध्ये पण आपल्याला असे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पाहायला मिळतात. ओके. लाइनिंग याच्यामध्ये लाईनिंग प्लस बुट्टी येते. ओके. वाव. कलर आपल्याला याच्यामध्ये अगदी फॅन्सी येतात, ट्रेडिशनल्स येतात, अच्छा. बरेचसे कलर्स येतात. जेवढे कलर्स तेवढे बुट्टी स्टाईल येतील. प्रत्येकाची बुट्टी सुद्धा आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळेल. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर लाईनिंग नको असेल तर त्या सेम कन्सेप्टमध्ये हे विदाऊट लाईनिंग मधला पॅटर्न येतो. ओ. ह्याच्यामध्ये लाईनिंग येत नाही, फक्त बुट्टी येते. अरे वा. सी. हा पण एक प्रकार त्यातलाच येतो. नाईस. हे सेम पॅटर्न येतं. इवन yes. हाही आणि तोही, येस. पण याच्यामध्ये विदाऊट लाईन येते आणि ह्याच्यात विथ लाईन विथ येते. लाइनिंग. येस. सेम पॅटर्नमध्ये आपल्याला विदाऊट लाईनिंगमध्ये पण कलर कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतील ओके. आणि विथ लाईनिंगमध्ये पण कलर कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतील. अशा सी. ह्याच्यातही बुट्ट्या वेगळ्या येतील, कलर्स वेगळे Colours येतील, पण खूप त्यातही छान. बुट्ट्या आणि कलर्स वेगवेगळे येतील अशा. नाईस. आणि त्यानंतर त्यातला हा एक येतो, हे ग्लास टिश्यू म्हणतात त्याला. अच्छा. हे अगदी सॉफ्टमध्ये येतं, ऑल ओव्हर बुट्टीमध्ये, मसराईज कापडामध्ये येतं, 80-20 मध्ये. याच्यामध्ये कॉटन आणि सिल्क मिक्स येतं.
अच्छा. हा पण एक प्रकार छान येतो त्यातला असा वेगळा म्हणला तर. येस येस, एकदम युनिक आहे हा. वेगळा प्रकार आहे. सॉफ्ट येतं, Yes. फील कॉटन सारखं येतं पण आहे सिल्क. खूप सॉफ्ट आहे. ह्याच्यातही आपल्याला असे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पाहायला मिळतील छान त्या स्टाईलमध्ये, सी थोडासा फॅन्सी लुकमध्ये. हे दिवाळीसाठी आत्ता नवीन येतात छान. युनिक आहे आणि एकदम. त्याच्यामध्ये हा एक येतं, हे ओरिजिनल कॉटन येतं प्युअर. ओके. हे ओरिजिनल 120 काउंटचं प्युअर कॉटन हँडलूममध्ये येतं, हे रेशममध्ये येतं. ओ. हे सगळं विणकाम आहे, प्रिंट नाही. अच्छा. हे सगळं विविंगमधला प्रकार येतो असं छान. ओरिजिनल कॉटनमधला प्रकार येतो हा. सी. ह्याच्यामध्ये पण आपल्याला असे कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वगैरे पाहायला मिळतील छान त्या अच्छा, डिझाईन स्टाईल. सुद्धा वेगळ्या हो, आहेत बघा. प्रत्येकाचे कलर, बुट्टी स्टाईल, डिझाईन स्टाईल असे वेगवेगळे पाहायला मिळतील. प्रत्येक ह्याच्यावर बघा विविंग आहे पूर्ण. हे सगळं विणकाम आहे त्याचं. नाईस. आणि त्याच्यामध्येच हे कॉटन स्टाईल दिसणार पण हे ऑर्गन्झामध्ये येतं. ओके. हा एक प्रकार नवीन येतो. नाईस. हे ऑर्गन्झामधला प्रकार येतो असं छान. अरे. सी. हे ऑर्गन्झा कलेक्शन येतं. खूप छान बघा, युनिक असा प्रकार आहे. हा पण एक प्रकार छान येतो त्यातला असं. मस्त. हे ऑर्गन्झामध्ये येतं आणि ते कॉटनमध्ये येतं. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला असे पेस्टल कलर्स पाहायला मिळतील सगळे. अच्छा. ह्याच्यात सगळे लाईट शेड्स येतात. ओके. हे आपल्याला 3.5, 4, 4.5, 5 पासून व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते ह्याच्यामध्ये. इवन बुट्टीमध्ये पण हो, variation बुट्टी, आहे. कलर कॉम्बिनेशन बरेचसे येतात. आत्ता आपण सगळंच काही दाखवू नाही शकत. येस येस येस. प्रत्येक व्हरायटीतला एक एक प्रकार दाखवतोय. ओके. त्यानंतर त्यातले आपले काही हे इरकलमध्ये येतात, पण हे कमी रेंजमधले इरकल येतात. ओके. जसं आपल्याला हे 3200, 3500, 4000 अशा रेंजमध्ये हे 3-3.5 हजारापासून इरकल येतात. अच्छा. आता ही त्यातले प्लेन इरकल येते, वाव. ही आपल्याला 3200च्या रेंजमध्ये येते. सी. अगदी सुंदर Traditional. पारंपरिक लुक देतो बघा. हो, इरकलचा. कर्नाटकी इरकल म्हणतो ना आपण, Yes. त्या स्टाईलमधला प्रकार येतो हा. सी. आणि त्याच्यामध्येच आपण आता इरकलमध्ये एक वेगळा पॅटर्न म्हणजे असं आहे की हे इरकलमध्ये प्लेन आपण पाहतो, पण हे आता थोडंसं वेगळं म्हणलं तर त्यातलं असं लाईनिंगमध्ये एक पण एक पॅटर्न येतो. अच्छा. ह्याच्यामध्ये लाईन्स येतात. ओके. आता हा झाला प्लेन इरकलमधला, बरोबर. आणि हे त्याच इरकलमध्ये लाईनिंग येते अशी छान. नाईस. सी. मध्ये तुम्हाला बघा लाईन्स दिसत असतील. आत्ता प्लेन पाहिला, हो. हा लाईनवाला. हे त्यातले लाईनिंगमध्ये येतात असे. हे लाईनिंगमध्ये पण आपल्याला इरकल असे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे येतील छान, आणि प्लेनमध्ये पण येतील. ओके. ह्याच्यातही आपल्याला 8-10 कलर्स येतात, त्यातही 8-10 कलर्स येतील. अच्छा. दोन्ही इरकल आपल्याकडे आज पाहायला मिळतील आपल्याला. नाईस. आता हे सेमी मधले होते ना? हो, हे आपल्याला 3.5, 4, 4.5, 5च्या रेंजमधले इरकल येतात. ओके. याच्यानंतर आपण आता परत प्युअरमध्ये पण पाहणार आहे, जे तुम्हाला 7.5, 8, 10 अशा रेंजमध्ये पण येतात इरकल. ओके. त्यानंतर त्यातला हा एक येतं, हे डिझायनर लुकमध्ये येतात, दिवाळीसाठी आलेले नवीन पॅटर्न येतात. येस. हे सॉफ्ट सिल्कमध्ये येतात छान असे. ओके. वाव. हा एक प्रकार मस्त येतो. एकदम युनिक आहे डिझाईन. हे दिवाळी कलेक्शन येतात असं वाव. छान. सी. काहीतरी वेगळं जर ट्राय करायचं असेल. हे टेम्पल बॉर्डरमधला प्रकार येतो. येस. आणि गोल्डन आणि सिल्वर मध्ये टेम्पल आहे, दोन्हीमध्ये आहे. सी. इवन बुट्टी पण. सी. वाव. फॅब्रिक बघा, खूप सॉफ्ट आहे. सी. एकदम लाईट वेट येते छान लाईट आहे. वेट आहे आणि सॉफ्ट आहे. मस्त. ह्याच्यातही आपल्याला असे कलर कॉम्बिनेशन्स, डिझाईन्स, बॉर्डर स्टाईल, जसं आपण सुरुवातीला अगदी 3-3.5 हजाराच्या रेंजमध्ये पाहिले येस होते, येस. त्या स्टाईलमध्ये हे थोडेसे आपल्याला अजून रिच क्वालिटीमध्ये पण पाहायला मिळतात Wow. असे छान. हे आपल्याला सगळे 4.5, 5, 6, 7 ओके. अगदी 10 पर्यंत रेंज येतं त्याच्यामध्ये. वाव. म्हणजे मस्त. याच्यामध्ये आपल्याला 3000पासून ते 10,000पर्यंत रेंज पाहायला मिळते. अच्छा. आणि प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला डिझाईन, कलर कॉम्बिनेशन, Okay. कापड हे आपल्याला वेगवेगळंच पाहायला मिळतं. नाईस. सी. खूप छान शेड आहेत, ग्लॉसी लुक आहे एकदम त्याचा. आणि त्यानंतर त्यातला हा एक प्रकार येतो, हे साड्यांमध्ये सगळ्यात लाईट वेट अच्छा. टसर म्हणतात त्याला. ओके. हे प्युअर सिल्क टसर येतं, ओके. पण हे टसर म्हणलं की स्टिफ नाही येत, अगदी सॉफ्ट येते. ओ. पूर्वी टसर म्हणलं की अगदी कडक कापड यायचं, पण हे Yes, अगदी yes. सॉफ्ट कापड येतं. हे चिरत नाही, फुगत नाही, बसते छान आणि लाईट वेट राहते. ओके. सी. हे टसरमध्ये पण प्युअर टसरमधले कन्सेप्ट येतात छान. खूप छान. हे पण आपल्याला सगळे 6, 7, 8 Okay. अशा रेंजमधले प्रकार येतात. त्याच्यामध्ये पण आपल्याला असे वेगवेगळे बॉर्डर्स, कलर्स, कॉम्बिनेशन्स म्हणजे वगैरे पण हा पण पाहायला टसरच आहे. हो, प्युअर Okay. टसरच आहे, पण हे See. लाईट वेट टसर येतात छान. नाईस. वेट हा प्रकार येत नाही ह्या साड्यांना. वाव. किती युनिक पॅटर्न्स आहेत बघा. डिझाईनमध्ये सुद्धा किती व्हेरिएशन आहे. वाव. मस्त. आणि त्याच्यानंतर त्यातला आपल्याकडे हा एक पॅटर्न येतो, हे ट्रेडिशनल कांजीवरम. ओके. म्हणजे फॅन्सी असं नाही, आपल्याला ट्रेडिशनल पण पॅटर्न्स पाहायला मिळतील. येस. हे प्युअर सिल्क कांजीवरममध्ये येतात. ओके.
ह्याच्यातही आपल्याला कमीत कमी 15 ते 20 कलर्स पाहायला मिळतात. अच्छा, सगळे कलर्स आपल्याला पाहायला मिळतील याच्यामध्ये छान असे. बघा हे प्युअर सिल्क कांजीवरममध्ये येतात. 5.5-6च्या रेंजमधले प्रकार येतात हे. याच्यामध्ये आपल्याला असे कलर कॉम्बिनेशन, बॉर्डर स्टाईल्स, असे पॅटर्न्स पाहायला मिळतील छान असे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये कांजीवरममधले. त्याच्यानंतर त्याच कांजीवरममध्ये आता हा एक नवीन बॉर्डर स्टाईल येतोय, एक गॅप बॉर्डर कांजीवरममध्ये. ओ वाव, ह्याची काठाची स्टाईल वेगळी येते आणि ह्याची काठाची स्टाईल वेगळी येते. ही रेग्युलर काठामधली कांजीवरम येते आणि ही आपली गॅप बॉर्डर काठातली कांजीवरम येते. ह्याची बॉर्डर बुट्टी स्टाईल वेगळी आणि ह्याची बॉर्डर बुट्टी स्टाईल वेगळी. वाव, रेंज तीच असणार आहे. हो, साधारणतः 400-500 रुपयाचा फरक पडतो ओके. दोन्ही साड्यांमध्ये. बघा कांजीवरम आहेत, डिफरन्स बघा. हो, याच्यामध्ये असे कलर्स पण आपल्याला दोन्ही याच्यात पाहायला मिळतील छान. नाईस, खूप छान. कांजीवरम मधले कन्सेप्ट येतात. ओके. त्यानंतर त्यातला हा एक प्रकार येतो, हे कलकत्ता कतान म्हणतात. अच्छा, साड्यांमधला अगदी 0 वेट. ओके. ह्या साडीला वेट हा प्रकार येत नाही अच्छा, आणि घडी इतकी लहान होते ह्या साडीची की तुम्ही अगदी पर्समध्ये कॅरी करता येईल एवढी छोटीशी घडी होते साडी. ही प्युअर कतान सिल्क, कलकत्ता कतान म्हणतात. कलकत्ता कतान. ओ नाईस. ह्याला काट नाही, हे फॅन्सी मध्ये येतात असे वाव, छान. पण खूप सोबर लुक आहे. हे अगदी लाईट वेट. वाव, सी खूप सुंदर साडी हे आहे. आता दिवाळीसाठी आलेला नवीन प्रकार आहे येस छान. येस येस, खूप बेस्ट आहे दिवाळीसाठी आणि खूप छान आहे. साडीला शाईन आहे, रिच लुक देते. सी पूर्ण विणकाम येतं, Yes, अगदी yes, लॉकिंग काम येतं याला छान असं. सी बॅक साईड. ह्याला अशी छान बुट्टीचा ब्लाऊज येईल. ब्लाऊज पीस पण बघा खूप छान दिलाय. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, रेग्युलर तुम्हाला अशी बुट्टीचा ब्लाऊज पण घेता येईल. अदरवाईज आजकाल याच्यावरती बरेचसे ताई येस येस, अदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वरती पण ॲक्च्युली नेसतात, येस, कारण ह्या साड्यांना काठ येत नाही. बरोबर. हे विदाऊट बॉर्डर म्हणतात त्याला. नाईस. याच्यामध्ये पण आपल्याला कलर कॉम्बिनेशन, बॉर्डर, बुट्टी स्टाईल हे असे बरेच पॅटर्न्स पाहायला मिळतील. म्हणजे याच्यामध्ये बुट्टींमध्ये पण व्हेरिएशन आहे आपल्याकडे. आपल्याला बुट्टीमध्ये अरे पण वा. पॅटर्न पाहायला मिळेल. नाईस. आता याच्यामध्ये त्यातले ते तसे 2 बुट्टी वेगळे येतात, कलर वेगळे येतात. मोर ब्युटिफुल. त्याच्यातले हा एक कलर बुट्टी स्टाईल वेगळा येतो. वाव. त्याच्यामध्ये अशी अगदी छोटीशी बारीक नाजूक बुट्टी म्हणलात तरी येतात, अच्छा, मोठी बुट्टी म्हणलात तरी येतात. वाव. ह्याच्यातही कलर्स येतील, ह्यातही कलर्स येतील. किती सुंदर. प्रत्येक आपल्या त्याच्यामध्ये बुट्टी आणि कलर्स म्हणजे वेगवेगळे साड्यांचे आपण कलर्स तर आहेतच, पण प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा मिळणार डिझाईन आहेत. सुद्धा पाहायला मिळतील. नाईस. हे आपल्याला साधारणतः 9, 9:30, 10च्या रेंजमधले पॅटर्न येतात. अच्छा, खूप छान. बघा मग. आता हे जे येतात हे आपल्याला प्युअर सॉफ्ट सिल्क पटोलामधले पॅटर्न येतात. अच्छा, हे प्युअर पोचनपल्ली पटोलामधला कलेक्शन येतं. जसं आपण सुरुवातीला कमीतले पाहिलं ते, येस. त्यातले हे अगदी रिच क्वालिटी प्युअर मधले कलेक्शन्स येतात. वाव. हे आपल्याला सगळे 10, 12, 15, 18, 20 अशा रेंजमधले पॅटर्न येतात. 10 ते 18 पर्यंत रेंज येते आपल्याला ओके, मस्त. पटोलामध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे असे वेगवेगळे प्रिंट्स, Nice. कलर कॉम्बिनेशन्स, बॉर्डर स्टाईल, पदर, हे सगळे आपल्याला असे वेगवेगळे पटोला पाहायला मिळतात अशा त्या स्टाईलमध्ये. Nice. वाव. हे सगळे प्युअर पटोलामधले कलेक्शन्स येतात असे. याच्यामध्ये आपल्याला फुल प्रिंट पटोला बॉर्डरमधले पण येते, ओणम बॉर्डरमधली पटोला पण सुद्धा येते आणि साऊथ इंडियन बॉर्डरमधली पटोला सुद्धा येते आपल्याला. वाव. याच्यामध्ये पण आपल्याला सगळ्यांमध्ये कलर्स, प्रिंट्स आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतील छान. ओके. आणि हे अगदी सॉफ्ट पटोला येतात. येस. सिल्क खूप स्मूथ येतं, हे प्युअर सॉफ्ट सिल्क पटोलामध्ये येतं. आणि आता हे सॉफ्ट सिल्कमध्येच थोडेसे आपण पटोलाचे सोडून अदर डिझाईन्स जसे म्हणतो त्या स्टाईलमध्ये हे पण काही वेगळे असे पॅटर्न्स येतात. हे प्युअर्सचे कलेक्शन्स येतात छान असे. वाव. हे टिपिकल काठपदर सोडून थोडंसं अनकॉमन Yes, स्टाईल yes, येतं. yes, yes. कलर कॉम्बिनेशन, डिझाईन स्टाईल हे थोडेसे वेगवेगळे पाहायला खूप मिळतात. युनिक पॅटर्न आहे. सी बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला असे वेगळे बुट्टी, ट्रेडिशनल कलर्स, फॅन्सी बॉर्डर स्टाईल, हे अशा आपल्याला बरेचसे पॅटर्न्स पाहायला मिळतील असे छान. वाव. सी याची वरची बॉर्डर बघा आणि खालची बॉर्डर. वाव. हे दोन्ही बॉर्डर्स वेगवेगळे येतात. येस. हे सॉफ्ट सिल्क सेलम मधले प्रकार येतात, अच्छा, मस्त. प्युअर मधले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एखादी अशी सिम्पल ऑफिशियल लुक मध्ये पाहिजे असेल तर ह्याच सिल्क मध्ये, अच्छा. पण हे आपल्याला थोडंसं सिम्पल लुक मधला पॅटर्न पण येतो असं प्लेन मध्ये. ओके. वाव. हे प्लेन मध्ये येतात, प्युअर छान आहे सिल्क बघा. प्लेन म्हणतो ना आपण, त्या Yes, स्टाईल yes, मधले yes. कलेक्शन्स एकदम येतात. सोबर लुक देणार आहे. याच्यामध्ये आपल्याला असे पण काही फॅन्सी येतात. हे Wow. बॉर्डर पदर चेक्स मध्ये पूर्ण प्लेन. ओके. वाव. सी एकदम युनिक पॅटर्न आहे आणि वन साइड बिग बॉर्डर आहे. नाईस. हे चेक्स बॉर्डर पदर मधला पॅटर्न Okay. येतो. हे सॉफ्ट सिल्क मध्ये येतात असे सगळे. मस्त. सी एकाच पॅटर्न मध्ये केवढ्या व्हरायटीज आहेत. सगळे आपल्याला वेगवेगळे पाहायला येस मिळतील. येस येस. आणि याच्यानंतर आपल्याकडे येतात हे ओरिजिनल साऊथ इंडियन गडवाल.
ओके. हे प्युअर सिल्क गडवाल मधला प्रकार येतो असं छान. सी. वाव. हा पण एक प्रकार मस्त आहे तो. हे ओपन बॉर्डर गडवाल म्हणतात त्याला. वाव. सी. एकदम युनिक आहे. नाईस. हे गडवाल मधले कलेक्शन्स येतात. याच्यामध्ये ओपन बॉर्डर मध्ये येतात, मोर बॉर्डर मध्ये येतात, असे फॅन्सी बुट्टी येतात, कलर्स येतात असे छान. सी. याच्यामध्ये आपल्याला असे सगळे वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील असे छान. नाईस. किंवा त्याच्यामध्ये आपल्याला असे रेग्युलर काठामध्ये पण गडवाल पाहायला मिळतात. येस. वाव. सी. त्याच याच्यामध्ये असे सेल्फमध्ये येतात, कॉन्ट्रास्टमध्ये येतात, कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स आपल्याला बरेचसे पॅटर्न्स पाहायला मिळतील असे. सी. खूप युनिक डिझाईन्स आहेत आणि सुंदर सुंदर रंगसुद्धा आहेत. वाव. ओ नाईस. सी. आपल्याला प्रत्येक पीस याच्यामध्ये आपल्याला वेगळा पाहायला मिळेल. येस. हे आणि सगळे प्रत्येक ओरिजिनल पॅटर्न मध्ये हँडलूम येतात. नाही Yes, नाही, yes. ह्याच्यामध्ये आपल्याला Single कमीत piece. कमी 20 कलर आले तर 20 डिझाईन्स सुद्धा वेगवेगळे येतात. ओके. आत्ता माझ्याकडे Wow. कमीत कमी 45 ते 50 डिझाईन्स आणि कलर्स अवेलेबल आहेत. अच्छा. हा नाईस. खास सगळा दिवाळीसाठी आलेला स्टॉक आहे. वाव. सी. इवन दिवाळी झालं किंवा आता त्यानंतर लग्न सराई सुद्धा येत आहे हो. ना, त्यासाठी हा गडवाल एकदम बेस्ट आहे. एकदम रिच लुक. मस्त. आता आपण हे जे गडवाल पाहिले ह्याच्यामध्ये आपल्याला 12,000पासून सुरुवात होऊन अगदी 22,000 ते 25,000पर्यंत आपल्याला गडवाल पाहायला मिळेल. अच्छा. हे आपण प्युअर सिल्क पैठण्यांमध्ये पाहतोय. हे Okay. प्रॉपर प्युअर बाय प्युअरमध्ये येतात. हे साधारणतः आपल्याला 7,500-8 हजारापासून सुरुवात होतात. अच्छा. त्याच्यामध्ये हे प्युअर सिल्क पैठणीमधलं कलेक्शन येतं असं छान. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला बरेचसे कलर्स येतात. हो. आता ही जी रेंज येते ही अगदी प्युअर सिल्कची सुरुवात रेंज येते. अच्छा. 7,300, 7,500, हम्म. 8,200 अशा रेंजमधला पॅटर्न येतात. अच्छा. आता याच्यामध्ये आपल्याला असे अनेक कलर्स येतात. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 15 ते 20 कलर्स येतात असे अच्छा. छान. वाव. आता आपण सगळे कलर्स नाही दाखवू शकत, पण तरी काही कलर्स आपण ह्यातले दाखवतोय असे. येस. हँडलूम आहे की पॉवरलूम आहे? हे हँडलूम येतात सगळे. अच्छा. सी. खूप छान आणि बेसिक रेंज पासून ही पैठणी आहे. वाव. बघा. नाईस. हे सगळे आपल्याला असे कलर्स रेंज पाहायला मिळतील त्याचे. सी. हे सगळे आपल्याला प्युअर पैठणीमधले कलेक्शन येतात. वाव. आता त्यानंतर आपल्याकडे जी एक कन्सेप्ट येत आहे ह्याच्यानंतर म्हणजे हे झाले 7, 7,500, 8,000च्या रेंजमध्ये. अच्छा. आता ह्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट असा येतो हम्म. ह्याच ह्याच्यामध्ये पैठणीमध्ये. हम्म. तो हा एक पॅटर्न येतो. ह्याच्यामध्ये बुट्ट्या थोड्याशा कमी येतात आणि ह्याच्यामध्ये बुट्ट्या दाट येतात. हे एका कलरमध्ये येते अच्छा. आणि ती कॉन्ट्रास्ट कलरमध्ये येते. ओ येस. आता ही आपल्याला येते साधारणतः 10,000च्या रेंजमध्ये. अच्छा. म्हणजे काम त्याचं वाढलं की त्याची हो. रेंज वाढते. आता ही बुट्टी आपल्याला सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत एकसारखी येते. ओ नाईस. ह्याच्यातही आपल्याला बरेचसे कलर्स येतात. अच्छा. ह्याच्यात सुद्धा आपल्याला 8 ते 10 कलर्स पाहायला मिळतात. अरे वा. इव्हन ह्याच्यामध्ये अजून थोडेसे आपण रेंज पुढे गेलो 1,000-2,000 तर आपल्याला अशी बुट्टी सुद्धा मोठी पाहायला मिळते ओ. आणि डिझाईन सुद्धा वेगळी पाहायला सी. मिळते. वाव. सी. अगदी हा पण प्रकार मस्त आहे तो. खूप छान. आता ही आपल्याला साधारणतः 12,000च्या रेंजमध्ये येते. अच्छा. ही साधारणतः आपल्याला 10,800च्या रेंजमध्ये येते ओके. त्या स्टाईलमध्ये. वाव. आणि त्यानंतर ही आपल्याला एक मीनाकारी बुट्टीमध्ये सुद्धा आपल्याला पैठणी त्यातली पाहायला मिळते. अच्छा. ही सुद्धा आपल्याला 12,000-12,500च्या रेंजमध्ये हाही एक पॅटर्न येतो. वाव. हा एक पॅटर्न सुद्धा सुंदर येतो. वाव. हे म्हणजे आपल्याला असे वेगवेगळे पैठणे येतात त्यातले. येस. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न पाहायला मिळतो. हे गंधर्व पैठणी ओके. सेल्फमध्ये. वाव. हाही प्रकार खूप सुंदर येतो. ह्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी हम्म. 12 ते 15 कलर्स पाहायला मिळतात. वाव. सी. हाही प्रकार छान येतो. खूप छान आहे हे बघा. पूर्ण कडवा कामातला कन्सेप्ट येतो. हे गंधर्व म्हणतात. वाव. कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. हे आपल्याला 13,500, अच्छा. 12,800, 13,500, 15,500 असे सगळे वेगवेगळे रेंजमध्ये येतात. ओके. याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न्स वगैरे पाहायला मिळतात छान असे. म्हणजे नाईस. याच्यात आपल्याला असे डार्क कलर्स, लाईट कलर्स, मोठी बुट्टी, हो. छोटी बुट्टी, नाईस. अशा म्हणजे अनेक गंधर्व designs पैठणीच फक्त हो, बुट्ट्यांमध्ये बुट्ट्यांमध्ये, variation, डिझाईनमध्ये, pattern. कलर कॉम्बिनेशन्समध्ये वाव. वेगवेगळे पॅटर्न. मस्त. इव्हन आजकाल जसे आपल्याला पेस्टल पैठण्यांची एक क्रेज, Yes, yes, लाईट yes. कलर्स, येस. तर आपल्याला अशा लाईट कलर पैठण्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्या साड्या पाहायला मिळतात. वाव. आता ही लाईट कलरमध्ये येते. बघा. लाईट बेबी पिंक मधला शेड Yes. येतो हा. किंवा इव्हन त्याच्यामध्ये हा एक वेगळा येतो त्या स्टाईलमध्ये. सी. हे थोडेसे नवीन कलर्स Yes. पैठणीमध्ये आपल्याला युनिक एकदम. नवीन कलर्स येतात छान. बरोबर. हे अशा कलर सुद्धा आपल्याला त्यातले पाहायला मिळतात. वाव.
आता त्याच्यानंतर त्यातले हा एक पॅटर्न येतो, ही त्याच्यामध्येच ही मुनिया बुट्टी पैठणी म्हणतात त्याला. अच्छा. याची बुट्टी स्टाईल वेगळी येते. हा एक प्रकार मस्त येतो. हा वीणा पल्लू मुनिया बुट्टी मधला प्रकार येतो. हा ह्याला पदरावरती मोराच्या ऐवजी वीणा येतात. जसं आपण ह्या पदरावरती मोर पाहतो रेग्युलर पदरावरती, बरोबर. तर ह्याच्यावरती वीणा येतात. आणि ह्याची बुट्टी आपल्याला रेग्युलर कर्णफुली बुट्टीच्या ऐवजी ही पूर्ण मुनिया बुट्टी येते. पूर्ण मुनियामध्ये किती छान आहे. हाही प्रकार आपल्याला याच्यातही आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स येतात. किंवा याच्यानंतर त्यातले आपल्याला असे काही लाईट कलर्समध्ये जसं पैठण्या म्हणले मी तुम्हाला, त्यातले असे काही हे कलांजलीमध्ये येतात. सगळ्यात दाट बुट्टी हे पेस्टल कलर्समध्ये येतात. असे पूर्ण पेस्टल चार्ट मस्त. हे आपल्याला 16,500, 17,500, 18,500 अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात पेस्टल शेड्समध्ये. इव्हन याच्यामध्ये हा एक नॅचरल सिल्कचा कलर जो म्हणतो आपण विदाउट डाय, तशा स्टाईलमध्ये हा एक कॉम्बिनेशन असलेला ब्लू मधला शेड येतो. हा पण कलर मस्त आहे. असा खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे बघा हे. नाईस. सी हा एक पॅटर्न वेगळा येईल त्यातला असा कॉन्ट्रास्ट मध्ये. ह्याची बॉर्डर स्टाईल वेगळी येते. ह्याची खालची बॉर्डर वेगळी येते आणि वरची बॉर्डर वेगळी याला येते. सुद्धा वन साइड बघा बिग बॉर्डर दिली आहे. नाईस. मस्त. पैठणीमध्ये मी पहिल्यांदाच असं बघतेय. किंवा त्यातला हा एक वेगळा येतो असा. हे डार्क शेड्स मध्ये येतात असे. सी तुम्हाला हा थोडासा ब्लॅकिश वाटत असेल बट पूर्ण कॉफी कलर आहे हा. हो. नाईस. कॉफी ब्राऊन मधला शेड येतो तो. कॉफी ब्राऊन. किंवा त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न येतो असा सेल्फ मध्येच. हे कलर्स छान येतात. हे आपल्याला सगळे असे वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन डिझाईन्स पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर असे आता माझ्याकडे नवीन येत आहेत ते हे काही ब्रोकेट्स मध्ये येतात. अच्छा. हे पेस्टल ब्रोकेड मधले पैठण्या म्हणतात त्याला. म्हणजे हे आपण आता बुट्टीमध्ये जसं पॅटर्न पाहिला त्या स्टाईलमध्ये ही पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन असलेली ब्रोकेटची साडी येते. ही पैठणी आहे ब्रोकेटमध्ये. वाव. ही लोटस पैठणी म्हणतात. ह्याला लोटस ब्रोकेड येतो. हा पूर्ण लोटसचा डिझाईन येतो आणि पैठणीचा काठ आणि पदर येतो ह्याला. ऑल ओव्हर अशी साडी पूर्ण शेवटपर्यंत काम येते. खूप सुंदर आहे. मस्त. मग याच्यात पण कलर चार्ट असतील ना? ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढे कलर्स येणार तेवढे डिझाईन्स येणार. प्रत्येक साडीची डिझाईन स्टाईल ही वेगवेगळी येते. ही पूर्ण इंटरलॉकिंग काम येतं छान असं. लॉक येतात अगदी. खूप सुंदर वाटते ही पैठणी बघा. सी पल्लू पण असा वेगळा छान दिलाय. हाही प्रकार छान येतो. ह्याच्यामध्ये पण आपल्याला मोर येतात, लोटस येतात. म्हणजे जे मध्ये जे डिझाईन तुम्ही म्हणताय डिझाईन्स पण वेगवेगळे येतात आपल्याला. 5 ते 6 डिझाईन्स, कलर्स, कॉम्बिनेशन्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला 18 पासून सुरुवात होते. अगदी याच्यामध्ये तुम्हाला 26-27 हजारापर्यंत रेंज येते. आता आपण ज्या पैठण्या पाहतोय म्हणजे 7,500 हजारापासून सुरुवात केली आपण अगदी. बरोबर. 7,300, 7,500च्या रेंजमध्ये. त्यातले ही थोडीशी हायर मध्ये येते. हे आपण खाली पाहतोय हे सगळे 14, 15, 18 अशा रेंजमध्ये येतात पैठण्यांमध्ये. आणि ह्याच्यानंतर अजून एक पॅटर्न वेगळा म्हणजे ह्याच्या पुढची रेंज तर त्यातला हा एक येतो. ही बांगडी मोर पैठणी म्हणतात त्याला. हा एक कलेक्शन वेगळा येतो. ह्याच्या काठावरती आपल्याला लोटस आणि पिकॉक अशा दोन्ही स्टाईलची डिझाईन स्टाईल येते. हे अजून वेगळ्या कलेक्शन मधला प्रकार येतो. हे आपल्याला साधारणतः 26, 27, 30, 35 अशा रेंज मधले पॅटर्न येतात. एकदम युनिक बॉर्डर कलर आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला असे वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन डिझाईन्स. त्याच्यामध्ये असे मुनिया स्टाईल म्हणजे आता आपण फक्त अशा पैठण्यांचे कन्सेप्ट पाहतोय. बरोबर. हे सगळे वेगवेगळे रेंजमध्ये येतात. अशा ही मुनिया बॉर्डरमध्ये येते, ही लोटस बॉर्डरमध्ये येते, ही ब्रोकेडमध्ये येते, ती कलांजली येते, गंधर्व येते. असे सगळे आपल्याला पॅटर्न्स त्यात पाहायला मिळतील वेगवेगळे. खूप छान. पासून सुरुवात होते तर आपल्याला कमीत कमी 45 ते 50 हजारापर्यंत पैठणी पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये आपण एक आत्ता बनवून घेतलेली एक वेगळी पैठणी म्हणजे ही रंकाठ पैठणी म्हणतात. रंकाठ. हो. म्हणजे एका पैठणीमध्ये आपल्याला कलर शेड्स कन्सेप्ट पाहायला मिळतो असं छान. हँडलूम आहे. ओरिजिनल हँडलूम मध्ये येते. कसं काम केलं असेल याच्यावरती? हे पूर्ण रंकाठ मध्ये येते. बांगडी मोर काठातले ब्लू, ग्रीन, मरून, रॉयल ब्लू असे आपल्याला 4 ते 5 कलर्स पाहायला मिळतात एका साडीत. एकदम युनिक. अगदी शेवटपर्यंत असंच काम आहे त्याच्यात. मस्त. पूर्ण बुट्टी स्टाईल मध्ये असे काही वेगळे डिझायनर पैठणी सुद्धा आपण ठेवतो. खूप छान. म्हणजे अगदी ट्रेडिशनल ते फॅन्सी सगळ्या पैठण्या आपल्याला पाहायला मिळतील.
रंगकाठ. हो. पहिल्यांदाच बघा मी नाव ऐकलंय, पैठणीमध्ये रंगकाठ. वाव, खूप छान काम केलेलं आहे, प्रॉपर हँडलूम हे आहे, मस्त. तर हे साऊथ इंडियन टिश्यू मधले प्रकार आहेत. ओके. हे गोल्डन टिश्यू जसं आपण ब्रायडल वेअर मध्ये म्हणतो ना, त्या स्टाईल मधला हा प्रकार येतो. हे प्रॉपर साऊथ इंडियन गोल्डन टिश्यू मधला कलेक्शन येतं असं छान ऑल ओव्हर डिझाईन मध्ये. मस्त. हा एक पॅटर्न वेगळा येतो. ह्याच्यामध्ये पण आपल्याला कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वेगवेगळे पाहायला मिळतील असे छान. ओके. त्यातला हा एक कलर कॉम्बिनेशन डिझाईन स्टाईल वेगळा येतो. हो. हे असे अगदी बिग बॉर्डर्स, स्मॉल बॉर्डर्स, वेगळे डिझाईन्स, कलर्स, वाव. पॅटर्न्स पण आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच्यामध्ये आता आपण एक नवीन कन्सेप्ट म्हणजे असं केलं आहे की हे टिश्यूमध्ये थोडेसे पेस्टल बुट्टी अच्छा. स्टाईलमध्ये केलेत. हे डिझायनरमध्ये येतात प्लेन गोल्डन काठातले. अच्छा. हा पण एक प्रकार मस्त आहे असा. ह्याची बुट्टी स्टाईल कलर कॉम्बिनेशन्स वेगळे आहेत. हे पण टिश्यूमधले कलेक्शन अच्छा. येतात. नाईस. हा एक प्रकार वेगळा आहे तो येस. त्या स्टाईलमध्ये. जनरली ह्याच्यामध्ये असे बघतो. ब्रोकेडमध्ये पण आणि ही yes. थोडीशी वेगळी स्टाईल आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये आपण आपल्याला असे वेगवेगळे बॉर्डर्स, बुट्टी स्टाईल असे पॅटर्न्स पाहायला मिळतील बरेचसे हो, नाईस. टिश्यू स्टाईलमध्ये. बघा. हे आपल्याला सगळे 10-12 पासून सुरुवात आहे, अगदी अच्छा. 20-25 हजारापर्यंत रेंज येते याच्यामध्ये. ओके.